कमला कमला किचन मध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत. उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि घरामध्ये कैरीचं पन्ह बनवणार नाही असं तर होऊच शकणार नाही. तर चला अशा छानशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी अशा मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या आणि छोट्या आकाराच्या घ्यायच्या नाही. छोट्या आकाराची कैरी बऱ्याच वेळेस तुरट असते आणि त्यामुळे पन्ह असं चवीला चांगलं होत नाही. तर अशा मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्या आणि ह्या स्टीम करून घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये 2 शिट्ट्या लावून ह्या अशा शिजून घ्यायच्या आहेत. आंबे चांगले असे हे स्टीम झालेले आंबे चांगले असे गार होऊ दिले होते आणि यामधील सर्व असा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला. जवळ 1 वाटी कैरीचा असा गर निघालेला आहे. 1 वाटी कैरीच्या गराला 2 वाटी गूळ अशा प्रमाणाने गूळ यामध्ये असं टाकून घ्यायचा आहे. विलायची पूड टाकून घ्यायची. विलायची ही मी साखरमध्ये अशी बारीक करून घेतली होती आणि हे सर्व मिश्रण असं आपल्याला एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पन्ह्यामध्ये तुम्हाला जर गुळाच्या ऐवजी साखरेचा जर उपयोग करून घ्यायचा असेल, साखर टाकायची असेल, तर तुम्हाला आपण 2 वाटी गूळ टाकला तर आपल्याला 1.5 वाटी साखर टाकावी लागेल, कारण साखर जास्त गोड असते. आणि असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामधील सर्व गुळाचे तुकडे आहेत ते सर्व असे चांगले यामध्ये वितळले गेले पाहिजे. गूळ आणि कैरीचा गर बघा असा चांगला असा मिक्स झालेला आहे. एका चाळणीच्या मदतीने आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे. गुळामध्ये बऱ्याच वेळ ना खडे असतात, त्यामुळे असं चांगल्या पद्धतीने असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला. चाळणीने चाळल्यानंतर बघा अशा प्रकारे असा पल्प तयार झालेला आहे. हा पल्प तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हवं असेल त्यावेळेला तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. चला तर यापासून पन्ह कसं बनवायचं ते बघूया. अर्थातच बर्फाचे तुकडे टाकायचे. पन्ह्याला थंड्याशिवाय मजा येणार नाही. तयार केलेल्या आंब्याच्या गराचे 2 चम्मच, केसर पाण्यामध्ये असं मुरायला ठेवलं होतं, केसर टाकून घ्यायचे आपल्याला. केसर ऑप्शनल आहे, पण केसरनी टाकल्याने चव आणि रंग छान येईल पन्ह्याला. आणि वरून असं गार पाणी. आणि हे चमच्याने फिरून घ्यायचं. पन्ह असं तळाला लागणार नाही. आणि गारगार पन्ह पिण्याची मजा घ्यायची. इथे ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. जेवढं पाहायला छान दिसत आहे तेवढं चवीला सुद्धा खूप छान झालेलं आहे पन्ह. तर नक्कीच अशी रेसिपी करून बघा. आणि तुम्ही बनवलेली रेसिपी किंवा मी बनवलेली रेसिपी तुम्हाला आवडली नाही आवडली कमेंट्स मध्ये मला सांगायला विसरू नका. तर भेटूया एक नवीन अशाच रेसिपी सोबत. बाय.